श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला असेल तर काही क्षण शांतपणे ऐका. कदाचित या शब्दातून तुम्हाला विचार करण्यासारखा एक संकेत मिळेल. खूप दिवसांपासून तुम्ही एक प्रश्न मनात घेऊन फिरत आहात. तर ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला तर तुम्हाला न्याय कधी मिळणार? तुम्ही कोणाचे वाईट केले नाही तरीही तुमच्यावर खोटे आरोप झाले. तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला. पण स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या कर्माचा हिशोब ठेवण्याचे काम तुमचे नाही. प्रत्येकाच्या कृतीचे परिणाम काळाच्या प्रवाहात त्यांच्याकडे परत जातात. तुम्ही सोडाच्या विचारात अडकू नका. तुमच्या मनात आजही वेदना आहे, पण त्या वेदनेतून राग नव्हे तर सामर्थ्य निर्माण करा. सत्याला ओरडावे लागत नाही. वेळ आल्यावर सत्य स्वतःच उभे राहते. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांच्या कृतीचे परिणाम त्यांनाच त्यांच्या आयुष्यातून समजतील. त्यासाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. आजपासून स्वतःला एक म्हणा, मी माझी शांती कोणाच्या चुकीमुळे गमावणार नाही. मी माझे मन स्वच्छ ठेवीन. मी माझ्या प्रगतीवर लक्ष देईन. स्वामींचा आशीर्वाद त्याच भक्तांवर अधिक राहतो जो समस्यातही संयम सोडत नाही. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की सर्व काही संपले आहे, पण स्वामी सांगतात, हे शेवट नाही, हा तुमच्या नव्या प्रवासाचा प्रारंभ आहे. तुमच्या आयुष्यात अशी माणसे येतील जी तुमचा आदर करतील. तुमच्या मेहनतीला योग्य मान मिळेल आणि आज जे अशक्य वाटते ते उद्या शक्य होईल. स्वामींच्या चरणी तुमचे दुःख ठेवा आणि पुढे निघा. जे तुमचे आहे ते योग्य वेळी तुम्हाला मिळेल आणि जे तुमचे नव्हते ते निघून जाणेच तुमच्यासाठी योग्य होते. लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण न्यायाचा मार्ग संयम, सत्य आणि योग्य कर्मातूनच खुला होतो. आजचा संकेत इतकाच. भूतकाळाच्या जखमा सोडून द्या. स्वतःला मजबूत बनवणं, प्रार्थना, चांगले कर्म आणि धैर्य यावर विश्वास ठेवा. आणि अशाच प्रेरणादायी स्वामींच्या संदेशासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजचा संकेत जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तो शांत मनाने ऐका. स्वामी म्हणतात, कधीकधी माणूस चुकीच्या संगतीत, अहंकारात किंवा स्वतःच्या हट्टामुळे असे निर्णय घेतो ज्यामुळे तो इतरांना दुःख देतो. त्या क्षणी त्याला स्वतःची चूक जाणवत नाही. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांनाही त्यांच्या कृतीचा विचार करण्याची संधी मिळू शकते. परंतु लक्षात ठेवा, चूक मान्य करून बदलण्याचा मार्ग प्रत्येकासाठी खुला असतो. जो मनापासून पश्चाताप करतो तो स्वतःला बदलू शकतो, पण जो अहंकारातच राहतो त्याला त्याच्या कृतीचे परिणाम स्वीकारावे लागतात. तुम्ही कोणाला शिक्षा देण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे काम सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म याचा मार्ग धरून पुढे जाणे आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, इतरांच्या चुकीत अडकून राहणार की तुमचे आयुष्य पुढे नेणार? स्वामी सांगतात, वेळ रागात घालवू नको. तुझी ऊर्जा तुझ्या प्रगतीसाठी वापर. काही लोक तुझ्या आयुष्यात फक्त शिकवण्यासाठी आले होते. त्या धड्याला धरून बसू नकोस. त्यातून शिक आणि पुढे चालत राहा. स्वामींचा आशीर्वाद त्यांच्यावर राहतो जो समस्यातही आपले मन कटू होऊ देत नाही. तुमच्या आयुष्यात नवीन संधी येऊ शकते. त्या भूतकाळाचे ओझे खाली ठेवावे लागेल. आजचा संकेत असा आहे, दुसऱ्याच्या कृतीवर तुमचे नियंत्रण नाही, पण तुमच्या प्रतिसादावर आहे. संयम ठेवा, विवेक ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतील. आजचा हा संकेत प्रत्येकासाठी असेलच असा नाही, पण जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर काही क्षण शांत बसा आणि मनापासून ऐका. बराच काळ तुम्ही अनेक गोष्टी शांतपणे सहन केल्या. मनातील वेदना कोणालाही न सांगता पुढे चालत राहिलात. अनेकदा तुम्हाला वाटले की माझ्या आयुष्यात न्याय कधी मिळेल. तर सत्याचा मार्ग कधीकधी संथ असतो, पण तो थांबत नाही. आजचा संकेत तुमच्या जागृतीबद्दल आहे. भूतकाळातील वेदना तुमच्या मनावर ओझे बनून राहिल्या आहेत. आता त्या सोडण्याची वेळ आली आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्या स्वामींच्यावर सोडा. तुमच्या हातात काय आहे? तुमचे विचार,
तुमचे कर्म, तुमची श्रद्धा आणि तुमचे धैर्य. आज स्वतःला एक नवीन संधी द्या. जुने दुःख पुन्हा पुन्हा आठवून स्वतःलाच शिक्षा देऊ नका. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्यांना उत्तर देण्याची शब्दाची गरज नाही. तुमची प्रगतीच सर्वात मोठे उत्तर ठरेल. जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा मार्ग स्पष्ट होतो. तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडू शकतात, नवीन संधी मिळू शकते. पण त्यासाठी प्रथम स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा करावा लागतो. आजचा संकेत असा आहे, रोज काही क्षण शांतपणे स्वामींचे नामस्मरण करा. मनातील राग, भीती आणि निराशा हळूहळू सोडा. स्वामींच्या कृपेने तुमच्यातील सामर्थ्य तुम्हालाच दिसू लागेल. लक्षात ठेवा, खरा न्याय म्हणजे सत्याचा विजय. स्वामींची शांती आणि योग्य मार्गावर पुढे जाण्याची ताकद मिळणे म्हणजे आजपासून भूतकाळाला निरोप देणे, नव्या आशेने पुढे चालत राहणे. स्वामी तुमच्यासोबत आहेत असा विश्वास ठेवणे. भक्तांनो, आजचा स्वामींचा संकेत तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच देवी श्री स्वामी समर्थांचा संकेत ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.